म्हणजे ही पतसंस्था काढली। मी सुद्धा जिल्हा बँकेचा संचालक आहे। माझा भाऊ आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमनी आहे, खासदारी आहे। तुम्हाला खोटं वाटेल, मागच्या 25 वर्ष एनपीए ताई आमचा झिरो आहे, झिरो। सातारा जिल्ह्यामधला सगळा कर्ज पुरवठा 70% कर्ज पुरवठा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक करते। आज या जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, तुम्ही ज्याचा उल्लेख भाषणामध्ये केला की नॅशनलाइज बँकेकडे कर्जाची प्रकरण केल्यानंतर शेतकऱ्याला किती किंवा अन्य गरजूला किती हेलपाटे मारावे लागतात, त्यामध्ये माणूस म्हणतो भीक नको पण पुत्रावर, ही अवस्था आज माझ्या बुलढाणा जिल्ह्याच्या या एकूणच सहकाराच्या संदर्भात झाली। खरं तर सहकाराचं मूळ जे किंवा सहकार निर्मिती मागचं कारण इतकं सुंदर आहे खरं, परंतु दुर्दैवानं या राज्यातल्या काही मंडळींनी याचा गैरवापर केला आणि या राज्यामधला सहकार बदनाम केला। विकास सेवा सोसायटी असतील, दूध संस्था असतील, पतसंस्था असतील, नागरी संस्था असतील, नागरी बँका असतील, गृहनिर्माण सोसायट्या असतील, अशा एक ना अनेक सहकारी सेवा संस्थांनी या महाराष्ट्रातला एकूणच अर्थकारण, या महाराष्ट्रातलं एकूणच समाजकारण, या महाराष्ट्राचं एकूणच ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून बदलला गेला। आणि निश्चितपणानं ताई मला म्हणल्या, संजयराव म्हणले, विजयराव सुद्धा मला म्हणले, आणि बुलढाणा अर्बनचं तर आपण सगळेजण बघतोय की या जिल्ह्यामधल्या सुद्धा काही लोकांनी खूप चांगल्या संस्था चालवल्या। म्हणजे चिखली मधल्या त्या म्हणल्या बऱ्याचशा माझ्या संस्था चांगल्या आहेत,